सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाची तयारी सुरू झालेली आहे आणि सर्वात जास्त हा जो गणेश उत्सव आहे एकतर मुंबई किंवा पुणेमध्ये साजरा केला जातो। तर सध्या मी आता पुणेमध्ये आहे आणि पुणेमध्ये शनिवार वाड्याच्या बाजूला दगडूशेठ आणि दगडूशेठच्या आजूबाजूला सर्व जे मानाचे गणपती आहेत सर्व मानाच्या गणपतींचा दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। तर मी हे जे दर्शन घेत आहे हे तुम्ही आपलं घर बसल्या घेऊ शकता हा ब्लॉग बघून। तर जे ऊर्जा माझ्यापर्यंत पोहोचत आहे ते सेम ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणार। तर आपण आता सर्वात पहिला गणपती कव्हर करण्यासाठी कसबा गणपती बघण्यासाठी आलेलो आहे। सुरक्षित असेल हा बाजीला विश्वास होता, तोपर्यंत त्यांनी देह सोडला नाही। 7 वाजता आलो होतो, आता जवळपास 10 वाजले आणि थोडे मानाचे पाच गणपती एका दुसऱ्या अजून थोडं लांब आहे। तर थकलो आहे, म्हटलं थोडा रस प्यावा, एनर्जी आली पाहिजे। त्यानंतर आता लास्ट आपला एक केसरीवाडा गणपती राहिला आहे आणि त्याच्यानंतर आपण लास्टमध्ये सर्वात दगडूशेठचे दर्शन घेणार।
इकडे आपण गणपती बघायसाठी आलो आणि इकडे एकदम गर्दी एकदम खचाखच फुल इतकी जास्त आहे की ऑलमोस्ट लाखोच्या संख्येने लोक आहे. सपोज जर आज इथे व्यवस्थित ब्लॉग केला नाही त्या गर्दीमध्ये तर असं म्हणू शकतो की आपण व्यवस्थित ब्लॉग करतो आहे. जर आज व्यवस्थित केला तर, जर नाही केला तर जस्ट तुझं मागतो मी आता, मागतो आता तुझं मागतो मी आता, मागतो आता माझं द्यावे एकदंता. तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुठावी गणपती. तुझे ठाई ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती. जवळपास 11:30 वाजता मी दगडूशेठच्या दर्शनासाठी लागलो होतो आणि आता 1:30-2 वाजत झाले, म्हणजे 3-3.5 तास लागले आपल्याला दर्शनासाठी. जाम थकलो आहे, थोडं बहुत काही खाल्लं आहे पोटाला. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला आहे तर नेहमीप्रमाणे कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सांगा कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत. तेपर्यंत टेक केअर.